आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। नमस्कार मित्रांनो, मी आहे सध्या संभाजीनगर जिल्ह्याचे राजनगाव येथे। आपण बघू मोठ्या प्रमाणामध्ये जवळपास गेल्या 15 दिवसापासून ज्यांचे प्रयत्न चालू होते हिंदवी स्वराज्य क्रांती सेनेचे अजय पाटील साळुंखे, जवळपास कामगाराचे प्रश्न आज गंभीर झालेले आहेत। आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी व कामगार यांना जो त्रास होत आहे त्या संदर्भामध्ये न्याय भेटत नाही, कुठेतरी मागणी करावी लागते। त्यामुळे अजय पाटील साळुंखे यांनी निर्णय घेतला की कामगार आणि शेतकऱ्यासाठी मी उपोषण करणार, त्यांना न्याय मिळवून देणार। यासाठी आपल्या सोबत आहे, आपण बघू शकता मोठ्या प्रमाणामध्ये आज ते ना इथं उपोषण चालू केलेलं आहे। काय सांगा पाटील? सकाळी 10 वाजेपासून आमरण उपोषणाला या ठिकाणी शेतकरी व कामगारांच्या परिस्थितीसाठी सुरुवात झालेली आहे। त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आम्ही त्यांना गेल्या 15 ते 3 म्हणजे 20-21 दिवसापूर्वीच म्हणजे 24 दिवसापूर्वीच या ठिकाणी आम्ही त्यांना निवेदन दिलं आणि 23 तारखेपर्यंत जर कामगारांचे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागले नाही तर आम्ही या ठिकाणी आमरण उपोषण करणार अशी पूर्वकल्पना या ठिकाणी दिलेली होती आणि त्यांनी आमचे 23 प्रश्न मार्गी लावले नाही। त्याच्यामुळे आज 24 रोजी आम्ही आमरण उपोषण या ठिकाणी बसलेलो आहे। आमच्या ठिकाणी प्रश्न या ठिकाणी असे आहे की शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी, नदीजोड प्रकल्प करून या ठिकाणी शेतीला पाणी, शेतकऱ्याच्या मालाला स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीप्रमाणे हमी भाव, त्यानंतर या ठिकाणी जे उर्वरित रब्बी आणि खरीपाचा पीक विमा राहिलेला आहे तो पीक विमा, आणि आजपर्यंत आम्हाला हमी भाव न दिल्यामुळे आमची जी फरकाची रक्कम सरकारकडे बाकी आहे ती सर्व या ठिकाणी रक्कम एकत्रित करून काही कोटी रुपये एका शेतकऱ्याच्या सरकारकडे थकलेले आहे, हमी भाव फरक रक्कम, आणि ती रक्कम या ठिकाणी आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी असे, आणि त्यानंतर असे शेतकऱ्यांचे प्रश्न आहे। आणि त्यानंतर या ठिकाणी कामगारांना किमान 30,000 रुपये वेतन असावं, 8 तास या ठिकाणी काम असावं आणि स्त्रीला पुरुषांना समान वेतन असावं, आणि जे या ठिकाणी कंपनी पेमेंट या ठिकाणी जो पगार या ठिकाणी कामगाराला देते त्याचं बेसिक नेमकं किती पडतं ते बेसिक स्लिप त्याला या ठिकाणी देणे, जे पगार स्लिप म्हणतो आपण त्याला, ते महागाई वगैरे सर्व जोडून त्याला पगार या ठिकाणी किती पडला पाहिजे असं रितसर या ठिकाणी प्रत्येक कंपनीला या ठिकाणी शेड्यूल त्यांनी या ठिकाणी जाहीर केलं पाहिजे। कॅजबल असेल, वेगवेगळे कामगार असतील, त्यांचं या ठिकाणी त्या कामगाराला वेतन किती, कायद्यानुसार किती आणि कंपनीने किती द्यायला हवं, आणि आज महागाई वाढली या ठिकाणी महागाईप्रमाणे किती त्याला पेमेंट असावं असं या ठिकाणी ठोस भूमिका कामगार आयुक्त असेल, सरकार असेल आणि कंपनीने या ठिकाणी कामगारांसाठी घ्यावी आणि 8 तास काम असावं, अशा विविध प्रश्नावरती आज हे आमरण उपोषण या ठिकाणी सुरू झालं। बेमुदत आमरण उपोषण आहे आणि त्यामुळे या ठिकाणी सरकार मायबापाने आणि या ठिकाणी कामगारांनी शेतकऱ्यांनी न्याय द्यावा हीच अपेक्षा ठेवून आम्ही या ठिकाणी आज उपोषणाला बसलेलो आहे। हेच या ठिकाणी सांगतो। सर्व कार्यालयाला निवेदन
गेल्या 15-3 वारापूर्वीच त्या ठिकाणी दिलेले आहे. आपण बघू शकतो आत्ताच अजय पाटील सर्व आपलं बोलणं झालेलं आहे आणि खरंच सर्व जनतेत लक्ष लागून राहिलेलं आहे. खरंच कामगार न्याय भेटेल का या संदर्भामध्ये विभागीय कामगार उपायुक्त हे सुद्धा निवेदन दिलेलं आहे त्यांना. कोण बोलतो कोण आपल्यासोबत आहे वैष्णव सर काय सांगाल? तर या ठिकाणी आपले संघर्ष योद्धा अजय पाटील साळुंके कारण की बऱ्याच मला वाटतं एक 5-6 महिन्यापासून जी इच्छा होती तर इथं जे कामगाराचे प्रश्न आहे ते मार्गी लावण्यासाठी सर्व शेनपुंजी रांजणगाव येथील कामगार एकत्र झाले. 6 महिन्यापासून आमची हे नियोजन चालू होतं जे अजय पाटील साळुंके हे शेतकऱ्यासाठी कंटिन्यू उपोषणला बसत असतात. त्याचप्रमाणे त्यांची पत्नी देखील त्यांचे देखील 5 उपोषण झालेले अर्चनाताई पाटील साळुंके. तर ह्या MIDCमध्ये जो कामगार वर्ग आहे यांची खूप बिकट परिस्थिती आहे कारण की जो कायदा आहे GR जो आहे सरकारचा 6 महिन्याला GR बदलत राहतो त्याप्रमाणे जे तर पेमेंट देण्यात यावा. त्याचप्रमाणे स्त्री आणि पुरुष समान अधिकार आहे तर स्त्रीला देखील पुरुषा इतकं पेमेंट देण्यात यावा ही आमची या ठिकाणी मागणी आहे. त्यानंतर PF ESI देण्यात यावा व जो कामगार आहे त्यांना 8च घंटे ड्युटी देण्यात यावी. काय 12-12 घंटे ड्युटी करून घरची जी त्यांची कार्यक्षमता किंवा ती व्यवस्था बिघडू लागली. तर 8 घंटे जर ड्युटी दिली तर अनेक कामगाराला रोजगार भेटतो. तर 8 घंटे ड्युटी देण्यात यावी ही आमची इच्छा आहे आणि योग्य पगार हा देण्यात यावा. एवढे बोलून मी पाहिजे. आपण बघू शकतात आज MIDC मध्ये जवळपास सगळ्यात लक्ष लागून राहिलेलं आहे. या संदर्भात कामगार उपायुक्त काय निर्णय घेईल याचं सर्व या संदर्भात आम्ही पूर्ण अपडेट घेण्यासाठी आलेलो आहे. पात्रा सुपर महाराष्ट्र. ईशा जी, आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को 10 में से कितने मार्क्स देंगे? जाने दीजिए ना। अरे घबराइए मत. सॉरी। काश मैं महंगी टिकिया ले पाती. नई फेना सुपर वॉश टिकिया आजमाइए. बेहतरीन झाग, कोमल हाथ, रोज और चंदन, सुपर चमक. महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं, फेना सुपर वॉश टिकिया में समाई. फेना ही लेना. फेना. काय सांगाल ताई तुम्ही जवळपास मागं पण 5 वेळा उपोषण केलं साहेबांसोबत काय सांगाल या संदर्भामध्ये कारण आजपासून साहेब उपोषणाला बसलेले दिनांक 24 ऑगस्ट या रांजणगाव या ठिकाणी माननीय संघर्ष योद्धा अजय पाटील साळुंके हे शेतकऱ्यांच्या आणि कामगारांच्या प्रश्नासाठी आमरण उपोषणाला बसलेले आहेत. त्यांचा लढा 17व्या वर्षापासून आहे. त्यामध्ये त्यांनी अनेक आंदोलनं मोर्चे आणि उपोषण केले. उपोषण ही काही साधी गोष्ट नसते, त्यामध्ये फार त्रास होतो. परंतु जनसामान्यांच्या गोरगरिबांच्या कष्टकऱ्यांच्या आणि शेतकऱ्यांच्या व तसेच कामगारांच्या प्रश्नासाठी ते या ठिकाणी बसलेले आहेत आणि त्यांच्या त्या उपोषणानंतर या कामगारांचे प्रश्न सुटणार आहेत. म्हणून त्यांना सर्वांना विनंती करेल की त्यांनी या उपोषणासाठी सर्वांनी पाठबळ दिलं पाहिजे, पाठिंबा दिला पाहिजे. कारण यातून समाजाचं हित होणार आहे, समाजाचे प्रश्न सुटणार आहे आणि माता भगिनींनी सुद्धा या उपोषणामध्ये सहभागी झालं पाहिजे. कारण क्रांती ही महालात घडत नसते, कारण महालातल्या लोकांच्या गरजा अपूर्ण झालेल्या असतात. म्हणून क्रांती ही झोपडीतून घडत असते आणि अजय पाटील यांना गरिबांची जाण आहे आणि आम्ही सुद्धा एक शेतकरी कुटुंबात जन्मलेला असताना आम्हाला या सर्वांची जाण आहे. त्यामुळे आज आम्ही शेतकऱ्यांसाठी, गोरगरिबांसाठी व सर्वांसाठी लढत आहेत. म्हणून आम्ही लढत असताना तुमची सुद्धा सर्वांची साथ फार गरजेची आहे. म्हणून सर्वांना एकच विनंती करेल की सर्वांनी या उपोषणामध्ये सहभागी व्हा आणि लवकरात लवकर आपले सर्वांचे प्रश्न सोडून घ्या. एकच विनंती करेल. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल.